नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशनला आपण टार्गेट बॅच रिलेटेड म्हणजे आपलं जे क्रॅश कोर्स आपण चालू केलेला आहे त्या क्रॅश कोर्स रिलेटेड सीईटी आणि जेडब्ल्यू ओरिएंटेड आपण आजचं आपले लेक्चर असणार आहे. आपण एका लेक्चरमध्ये कम्प्लीट थेरॉटिकल पार्ट्स म्हणजे डीपमध्ये थेरी, त्याच्यानंतर शॉर्टकट ट्रिक्स वगैरे दोन्ही एक्झामसाठी इम्पॉर्टंट काही नोट्स देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण एमसीक्यूची प्रॅक्टिस घेणार आहोत. आता बघा, आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड चॅप्टर घेऊ आज. ट्रिगोनोमेट्री सेकंड क्लास 11 चा चॅप्टर, क्लास 11. या चॅप्टरचे इम्पॉर्टंट थेरॉटिकल पॉइंट आपण कंप्लीट करणार आहोत. काही शॉर्टकट ट्रिक्स वगैरे मी तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण याचे लाईव्ह एमसीक्यू प्रॅक्टिस पण घेणार आहोत. तर आता बघा, सगळ्यात पहिले ट्रिग्नोमेट्री सेकंडचे दोन पार्ट्स, एक कंपाऊंड अँगल आणि एक फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. तर ज्यावेळेस तुम्हाला कंपाऊंड अँगलचे सर्व रिझल्ट्स, मल्टिपल अँगल फॉर्म्युले, अलाइड अँगल फॉर्म्युले, सब मल्टिपल अँगल्स, हाफ अँगल्स, हे फॉर्म्युले, सम अँड डिफरन्सचे फॉर्म्युले जर माहिती असतील तर ह्या टॉपिकवरचा कुठलाही एमसीक्यू तुम्हाला, तो जेईचा असो नाही अदरवाईज सीईटीचा असो, कुठलाही एमसीक्यू तुम्हाला व्यवस्थित अटेम्प्ट करता येईल. तर आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड मध्ये सगळ्यात पहिला आपण कंपाऊंड अँगल्सचे फॉर्म्युले, कंपाऊंड अँगल्सचे काही रिझल्ट्स फॉर्म्युले मी तुमच्या बरोबर डिस्कस करणार आहे आज. बघा, आता कंपाऊंड अँगल्स मीन्स व्हॉट? सम ऑर डिफरन्स ऑफ टू ऑर मोर अँगल्स. व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड अँगल? सम ऑर डिफरन्स, सम ऑर डिफरन्स ऑफ टू ऑर मोर अँगल्स. बघा, कंपाऊंड अँगल्स कशाला म्हणतात? दोन किंवा दोन पेक्षा जास्त अँगलची सम किंवा डिफरन्स, त्याला म्हणायचं कंपाऊंड अँगल. समजलं का? आता कंपाऊंड अँगल्स मधले आपण फर्स्ट रिझल्ट बघणार आहेत. सम ऑर डिफरन्स किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम or difference of two angles. बघा, दोन अँगलची सम किंवा दोन अँगलची डिफरन्स, त्याचे आता आपण काही रिझल्ट्स बघणार आहेत. टोटल 10 रिझल्ट्स आहेत, व्यवस्थित लर्न करायचे. काही रिझल्ट्स ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, याचे शॉर्टकट्स पण मी सांगतो लक्षात कसे ठेवायचे. सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बी चा. बघा, दोन अँगलची सम आहे, साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा फर्स्ट फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बी चा. सेकंड फॉर्म्युला आहे साइन ए मायनस बी चा. आता प्लसचा लक्षात ठेवायचा, मायनसचा ऑटोमॅटिक. बघा, इथे प्लस येते, इथे प्लस आहे, इथं मायनस असेल तर फक्त मिडलला मायनस येईल. फॉर्म्युला तोच आहे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. सेकंड फॉर्म्युला. आता थर्ड नंबरचा जो रिझल्ट आहे तो कॉस ए प्लस बी चा आहे आणि त्याच्यानंतरचा जो फोर्थ नंबरचा आहे तो कॉस ए मायनस बी चा रिझल्ट आहे. मग कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला नोन आहे. कॉस ए कॉस बी, इथं प्लस असेल तर इथे मायनस येईल, साइन ए साइन बी. हा एक लक्षात ठेवायचा. आणि इथं मायनस असेल तर इथे प्लस येईल. मग फॉर्म्युला तोच, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. बघा, हे चार फॉर्म्युले साइन कॉस साठी. नंतर टॅन, टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला. बघा, तीनच रेशो ट्रिग्नोमेट्री मध्ये, फक्त 3 रेशो इम्पॉर्टंट आहे, साइन कॉस टॅन. आणि अदर 3 जे आहेत ते याचे रेसिप्रोकल्स आहेत. साइनचा रेसिप्रोकल कोसेक, कॉसचा रेसिप्रोकल सेक आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट. मग हे 3 फक्त ट्रिग्नोमेट्री मध्ये इम्पॉर्टंट रेशो आहेत. कुठले कुठले? साइन कॉस टॅन. मग तुम्हाला कोसेकची जरी व्हॅल्यू विचारली तर पहिलं साइन फाइंड करायचं आणि त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा, तुम्हाला कोसेक भेटेल. मग 3 रेशोचे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे. मग टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. बघा, इथं प्लस असेल तर न्यूमरेटरला प्लस, डिनॉमिनेटरला मायनस. त्याच्यानंतरचा 6 नंबरचा रिझल्ट आहे टॅन ए मायनस बी चा, टॅन ए मायनस बी
याचा पण सेम फॉर्म्युला आहे. इथं मायनस असेल तर न्यूमरेटरला मायनस येईल आणि डिनॉमिनेटरला प्लस येईल. 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. दोन फॉर्म्युले झाले टॅनचे. आता मी कॉटचे पण रिझल्ट लिहून देतोय. 8 नंबरचा रिझल्ट बघा. कॉट ए प्लस बी चा रिझल्ट आहे. कॉट ए कॉट बी -1 अपॉन खाली दोघांची ऍडिशन कॉट ए प्लस कॉट बी. कॉट ए प्लस कॉट बी 2-3 वेळेस जर फॉर्म्युले व्यवस्थित राईट केले तर हे ऑटोमॅटिक लर्न होतील. त्याच्यानंतर 8 नंबरचा रिझल्ट आहे कॉट ए मायनस बी चा. कॉट ए कॉट बी +1 अपॉन कॉट ए मायनस कॉट बी. हे दोन झाले कॉटचे फॉर्म्युले. सम ऑर डिफरन्स ऑफ 2 अँगल्स, 2 अँगलची सम बघतोय. त्याच्यानंतर 9 नंबरचा रिझल्ट आहे साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी. पहिल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी. बघा त्याचं डायरेक्ट येत आहे साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी और कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए. बघा हे दोन रिझल्ट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए. समजलं का? दोन इन टर्म्स ऑफ साइन मधले, इन टर्म्स ऑफ कॉस मधले रिझल्ट आहे. त्याच्यानंतर 10 नंबरचा आहे कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी. उरलेलं या दोघांचं मल्टिप्लिकेशन कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी. एक येतं कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी किंवा अजून एक कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए. पहिले हे जे 10 रिझल्ट आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. 2-3 टाइम्स राईट करायचे पहिले रिझल्ट. राईट केले की ऑटोमॅटिक लर्न होतील. दीज 10 रिझल्ट फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम ऑर डिफरन्स ऑफ 2 अँगल्स. 2 अँगलची सम बघा, प्रत्येक ठिकाणी 2 अँगलची सम किंवा 2 अँगलची डिफरन्स दिसते. समजलं? हे 10 रिझल्ट येतात ट्रिग्नोमेट्रिकच्या कंपाऊंड अँगलच्या फर्स्ट पार्ट मध्ये. कंपाऊंड अँगल मध्ये नेक्स्ट रिझल्ट आहे सम ऑर डिफरन्स ऑफ. नेक्स्ट सेकंड पार्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम or difference of 3 angles. 3 angles बघा 3 angles चे जे क्वेश्चन आहे ते JEE मेन साठी क्वेश्चन आहे. सीईटी ला वगैरे 3 अँगलचे ऍडिशनचे क्वेश्चन्स विचारले जात नाही, तर फक्त JEE साठी इम्पॉर्टंट आहे. परत त्याच्यामध्ये 3 रिझल्ट आपण लिहिणार आहे साइन ए प्लस बी प्लस सी. बघा सम ऑफ 3 अँगल्स. याच्यामध्ये फॉर्म्युला बघा साइन ए कॉस बी कॉस सी. साइन ए कॉस बी कॉस सी माइनस प्लस कॉस ए साइन बी कॉस सी प्लस कॉस ए कॉस बी इंटू साइन सी आणि मायनस तिघांची सबट्रॅक्शन साइन ए साइन बी इंटू साइन सी. बघून घ्या रिझल्ट. हे बघा एक साइन 2 कॉस. इथं साइन ए घेतला तिथं साइन बी घ्यायचा 2 कॉस. झालं? परत इथं साइन बी घेतला तिथे साइन सी घ्यायचा 2 कॉस. झालं? आणि मायनस तिघांची पण मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन साइन ए साइन बी साइन. हा झाला इन टर्म्स ऑफ साइन अँड कॉसचा रिझल्ट. आता इन टर्म्स ऑफ टॅन कॉस ए कॉस बी कॉस सी त्याचाच फॉर्म्युला आहे. त्याचा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी मायनस tan A into tan B into tan C. This is second result in terms of cos and tan. हा जो फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ साइन अँड कॉस. हे झालं साइनचं. त्याच्यानंतर सेकंड जो आहे त्याच्यामधला तो कॉसचा आहे. कॉस ए प्लस बी प्लस सी. आता बघा कॉस ए कॉस बी कॉस सी. तिन्ही कॉस ए कॉस बी कॉस सी. आता मायनस करताना 2 साइन ए कॉस. साइन ए कॉस साइन बी आणि कॉस सी. 2 साइन 1 कॉस.
आता इथं कॉस सी घेतला, आता कॉस बी घेऊ आपण. साइन ए कॉस बी साइन सी. त्याच्यानंतर आता इथं कॉस बी घेतला आपण, आता इथे कॉस ए घेऊ. कॉस ए आणि दोन साइन, साइन बी साइन सी. दिस इज फॉर्म्युला फॉर कॉस ए प्लस बी प्लस सी. हा झाला इन टर्म्स ऑफ कॉस साइन. तसाच इन टर्म्स ऑफ टॅन एक फॉर्म्युला आहे. कॉस ए कॉस बी कॉस सी इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन ए टॅन बी मायनस टॅन बी टॅन सी आणि मायनस टॅन सी इंटू टॅन ए. हे रिझल्ट हे झाले दोन कॉसचे रिझल्ट. कॉस ए प्लस हे जेडब्ल्यू साठी इम्पॉर्टंट फॉर्म्युले. 3 अँगल्सची सम ऑर डिफरन्स. आता आपण टॅन ए प्लस बी प्लस सी चा हे राईट करून घ्या. त्याच्यानंतर आपण रिझल्ट घेणार आता टॅन. थर्ड रिझल्ट तीनच इम्पॉर्टंट आहेत. टॅन ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी मायनस टॅन ए टॅन बी इंटू टॅन सी. तिघांची ऍडिशन, तिघांचं मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी मायनस टॅन बी टॅन सी आणि मायनस टॅन सी इंटू टॅन ए. These 3 results are for सम ऑर डिफरन्स ऑफ 3 अँगल्स. 3 अँगलची सम किंवा 3 अँगलचा डिफरन्स. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. परत इम्पॉर्टंट रिझल्ट आहेत. हे रिझल्ट 2-3 टाइम्स राईट करायचे, अॅक्युरेट लक्षात राहतील. हे झाले कंपाऊंड अँगलचे रिझल्ट. आता नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल. अलाइड अँगल. आता जशी कंपाऊंड अँगलची डेफिनेशन आहे तशी अलाइड अँगलची डेफिनेशन आहे. व्हॉट आय मीन बाय अलाइड अँगल? द सम ऑर डिफरन्स ऑफ 2 अँगल इज आयदर 0 ऑर मल्टिपल ऑफ 90 डिग्री. समजलं का? बघा, सम ऑर डिफरन्स ऑफ 2 अँगल्स. 2 angles is either 0 or 90 degree असं म्हटलं तर चालेल, किंवा मल्टिपल ऑफ 90 डिग्री, दोघांपैकी एक. सम ऑर डिफरन्स 2 अँगलची सम किंवा डिफरन्स 0 डिग्री आला किंवा 90 डिग्री आला तर त्याला काय म्हणायचं? अलाइड अँगल म्हणायचं. आता बघा, अलाइड अँगलचे भरपूर सारे फॉर्म्युले आहेत. त्याला मी शॉर्टकट सांगतो, लक्षात ठेवायचे. 3च ट्रिग्नोमेट्रिक रेशो लक्षात ठेवायचे, साइन कॉस टॅन. तर आता तुम्ही 2 कॉलम प्रिपेअर करायचे अलाइड अँगलला. 2 कॉलम प्रिपेअर करून आपण सगळे रिझल्ट राईट करणार आहेत. तर सगळ्यात पहिलं आपण इथे फर्स्ट कॉलम मध्ये 2 पार्ट करू आपण परत. साइन कॉस टॅन 3 कॉलम प्रिपेअर करा साइन कॉस टॅनचे. आणि आपण आता इथे इकडे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स 3च घ्यायचे. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि पुढचे 3 याच्याच रेसिप्रोकल येईल. साइनचा रेसिप्रोकल येईल कोसेक, कॉसचा रेसिप्रोकल येईल सेक, टॅनचा रेसिप्रोकल येईल कॉट. आणि खाली आता आपण अलाइड अँगल्स. आता बघा, सगळ्यात पहिला अलाइड अँगल आहे थिटा. थिटा इज द फर्स्ट अलाइड अँगल. सायमल्टेनियसली राईट करा माझ्या बरोबर. थिटा इज अलाइड अँगल मायनस थिटा. मग थिटाच्या जागेवर जर मायनस थिटा पुट केला तर साइन मायनस थिटा इज मायनस साइन थिटा. नंतर कॉस मायनस थिटा इज कॉस थिटा. आणि टॅन मायनस थिटा इज मायनस टॅन थिटा. हे 3 उरलेले 3 डायरेक्ट आहेत. बघा, साइन निगेटिव्ह आहे तर कोसेक निगेटिव्ह येईल, कॉस पॉझिटिव्ह आहे तर सेक पॉझिटिव्ह येईल, आणि टॅन निगेटिव्ह आहे तर कॉट निगेटिव्ह येईल. समजलं का? हे त्याचे फर्स्ट 3 रिझल्ट. त्याच्यानंतर फर्स्ट क्वाड्रंट 90 डिग्री मायनस थिटा और π/2 मायनस थिटा. बघा, 90 मायनस थिटा, π/2 मायनस थिटा. साइन 90 मायनस थिटा, साइन थिटा, कॉस थिटा. 90 डिग्रीला
रेशो चेंज करायची. हे बघा 90 दिसलं किंवा π/2 दिसलं का साईनचा कॉस थिटा. आणि 90 मायनस थिटा मीन्स फर्स्ट क्वाड्रंट. 90 डिग्री मायनस थिटा मीन्स विच क्वाड्रंट. हे बघा इथे 90 डिग्री. 90 मायनस थिटा मीन्स फर्स्ट क्वाड्रंट. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह येतात. कॉस 90 मायनस थिटा कॉस बिकम साइन थिटा. आणि tan 90 मायनस थिटा इट बिकम्स कॉट थिटा. साईनचा कॉस कॉसचा साईन टॅनचा कॉट सेकचा कोसेक कोसेकचा सेक. समजलं का. आणि फर्स्ट क्वाड्रंट असल्यामुळे सगळे पॉझिटिव्ह येतील. समजलं. आता सेकंड क्वाड्रंट म्हणजे π/2 प्लस थिटा किंवा इथं पाय मायनस थिटा. π/2 प्लस थिटा और पाय मायनस थिटा. बघा थर्ड क्वाड्रंटचे रिझल्ट बघा. आता थर्ड क्वाड्रंटला 2 येतील. बघा 90 डिग्री प्लस थिटा और π/2 प्लस थिटा. आता बघा कुठला क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट. आणि 90 डिग्रीला रेशो चेंज होता. रेशो तर चेंज करायचेच. मग π/2 प्लस थिटा साईनचं कॉस होईल. नंतर कॉसचं साईनच होईल आणि टॅनचं कॉटच होईल. पण आता क्वाड्रंट सेकंड आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. मग बघा हा साईन पॉझिटिव्ह असतो आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. उरलेले काय येतात निगेटिव्ह येतात. समजलं का. हे नाही बघायचे. ज्याचे आपण रिझल्ट काढतोय ते बघायचे. मग साईन π/2 प्लस थिटा इज प्लस कॉस थिटा. कॉस π/2 प्लस थिटा इज मायनस साइन थिटा. बाकी सगळे निगेटिव्ह. फक्त साईनचे फॉर्म्युले पॉझिटिव्ह आणि कोसेकचे पॉझिटिव्ह बाकी निगेटिव्ह येतील. नंतर तोच क्वाड्रंट पाय मायनस थिटा 180 मायनस थिटा. पाय म्हणजे 180 मायनस थिटा और पाय मायनस थिटा. आता बघा 180 डिग्रीला 180 डिग्री आणि 360 डिग्री इथं रेशो चेंज करायचे नाही. म्हणजे साईनचा साईनच राहील कॉसचा कॉसच राहील टॅनचा टॅनच राहील. मग आता बघा अगेन पाय मायनस थिटा. मग साईन पाय मायनस थिटा इज साइन थिटा. रेशो बदलायचा नाही. कॉस पाय मायनस थिटा इज कॉस थिटा आणि टॅन पाय मायनस थिटा इज टॅन थिटा. आणि कुठला क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त हा साइन पॉझिटिव्ह बाकी कॉस निगेटिव्ह टॅन निगेटिव्ह. समजलं का. ज्याचा फॉर्म्युला काढतोय तो बघायचा. हे नाही बघायचे. हे आन्सर आहे त्याची. त्याच्यानंतर थर्ड क्वाड्रंट पाय प्लस थिटा. पाय प्लस थिटा किंवा इथं 270 डिग्री. मग 270 मायनस थिटा. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये फक्त कोण पॉझिटिव्ह आहे. टॅन आणि कॉट. हे दोनच पॉझिटिव्ह येतील. टॅन आणि कॉट. मग बघा आता पुढचा क्वाड्रंट आहे 180 डिग्री प्लस थिटा किंवा पाय प्लस थिटा. मी तुम्हाला सांगितलंय 180 डिग्रीला किंवा पायला रेशो चेंज होत नाही. 180 आणि 360 ला रेशो चेंज होत नाही. मग काय येईल. साइन पाय प्लस थिटा साइन थिटा येईल. कॉस पाय प्लस थिटा कॉस थिटा येईल. आणि टॅन पाय प्लस थिटा टॅन थिटा येईल. फक्त आता साइन द्यायची. थर्ड क्वाड्रंट मध्ये फक्त टॅन पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा टॅन पॉझिटिव्ह येईल फक्त. बाकी निगेटिव्ह येतील. कॉस निगेटिव्ह साइन निगेटिव्ह. समजलं का. त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा रिझल्ट आपण डायरेक्ट आता 270 चे वगैरे लिहायची काही गरज नाही. 270 डिग्री म्हणजे 90 च्या अपोजिट. 90 ला रेशो चेंज केले 270 ला पण रेशो चेंज होत आहे. आता आपण डायरेक्ट 2 पाय मायनस थिटा म्हणजे 360 मायनस थिटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंटचे रिझल्ट बघू. किंवा घ्या 270 मायनस थिटाचे पण 270 डिग्री मायनस थिटा. 270 डिग्रीला रेडियन मध्ये किती येतं 3π/2 मायनस थिटा. समजलं का. बघा 3π/2 म्हणजे 270 मायनस थिटा. 270 मायनस थिटा म्हणजे अगेन थर्ड क्वाड्रंट. मग बघा 270 डिग्रीला 90 च्या अपोजिट आहे. 90 च्या अपोजिट. मग 90 ला रेशो चेंज होतो. इथे पण 270 ला साईनचा कॉस होईल कॉसचा साइन होईल टॅनचा कॉट होईल. पण आता मला साइन सांगा.
थर्ड क्वाड्रंट मध्ये फक्त हा टॅन पॉझिटिव्ह आहे, बाकी दोघं पण निगेटिव्ह येतील. समजलं. त्याच्यानंतर 270 प्लस थिटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. पुढचा येईल 270 डिग्री प्लस थिटा म्हणजे 3π/2 प्लस थिटा. परत 3π/2 270 90 आणि 270 दिसलं का रेशो चेंज करायचे. साईनचा कॉस होईल, कॉसचा साईन होईल, टॅनचा कॉट होईल. पण कुठला क्वाड्रंट आता 270 प्लस. 270 प्लस म्हटलं का फोर्थ क्वाड्रंट, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये फक्त कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हा कॉस पॉझिटिव्ह येईल आणि त्याचा रेसिप्रोकल जो येईल सेक तो पॉझिटिव्ह येईल, बाकी निगेटिव्ह येतील. साईन निगेटिव्ह आलं, टॅन निगेटिव्ह आलाय. कळलं. आणि 270 आणि 90 दिसलं का रेशो बदलायची. 180 आणि 360 दिसलं का रेशो ऍज इट इज ठेवायचे. समजलं. आता आपण उरलेले दोन बघणार आहे ते 360 डिग्रीचे बघणार आहे. 360 मायनस, आता बघा 360 मायनस थिटा म्हणजे 360 डिग्री मायनस थिटा और 2π मायनस थिटा. बघा 2π मायनस थिटा. 2π मायनस म्हटलं का फोर्थ क्वाड्रंट, पण 2π आणि 180 हे बघा 180 आणि 2π रेशो ऍज इट इज राहतील. म्हणजे साईनचा साईनच राहील, कॉसचा कॉसच राहील, टॅनचा टॅनच राहील. समजलं का. पण फोर्थ क्वाड्रंट असल्यामुळे फक्त कॉस आणि सेक पॉझिटिव्ह येतील. हा कॉस पॉझिटिव्ह येईल, साईन निगेटिव्ह, टॅन निगेटिव्ह येतील. समजलं का. एवढे हे अलाइड अँगलचे रिझल्ट आहे. हा टेबल एकदम शॉर्टकट मध्ये सांगितलेला आहे. रेशो चेंज कुठं करायचे, फक्त 90 डिग्री आणि 270 डिग्रीला इथं, 180 आणि 360 ला रेशो बदलायचे नाही. साईन क्वाड्रंटवर डिपेंड आहे. फर्स्ट क्वाड्रंट सगळे पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट साईन आणि कोसेक, थर्ड क्वाड्रंट टॅन आणि कॉट, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक. क्वाड्रंटवर साईन द्यायचे, बाकी रेशिओ सेम येतील. दीज ऑल आर कॉल्ड ॲज अलाइड अँगल्स. समजलं का. मग कंपाऊंड अँगल मधली नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघितली आहे अलाइड अँगल्सची. तीन रिझल्ट, फक्त तीनच रेशिओ इम्पॉर्टंट आहे, साईन कॉस टॅन. उरलेले तीन तुम्ही डायरेक्टली राईट करायचे. समजलं. आता मी थोडं आपण स्पीडली घेतोय लेक्चर, कारण सीईटी ओरिएंटेड जेई ओरिएंटेड लेक्चर असल्यामुळे सगळं थेरॉटिकल पार्ट झालेलं आहे असं कन्सिडर करून आपण लेक्चर घेतोय. कुणाला काही डाऊट्स असतील तर कमेंट्स मध्ये वगैरे डाऊट्स विचारू शकता. समजलं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स. आता मल्टिपल अँगल मध्ये डबल अँगल आणि ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले आहेत. मग बघा सगळ्यात पहिला आपण स्टार्ट करू साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 sin थिटा इंटू कॉस थिटा. हा साइन 2 थिटाचा एकच फॉर्म्युला. त्याच्यानंतर दुसरा कॉस 2 थिटा. कॉस 2 थिटाचे आपण बघितले किती फॉर्म्युले आहेत. एक फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. सेकंड फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. थर्ड फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आहे. आणि एक इन टर्म्स ऑफ टॅन आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. क्वेश्चनवर डिपेंड आहे कुठला यूज करायचा आहे. साईनचा पण एक इन टर्म्स ऑफ टॅन आहे साइन 2 थिटाचा 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा इन टर्म्स ऑफ टॅन आहे, हा इन टर्म्स ऑफ साइन कॉस आहे. कॉसचे पण 3 आहे इन टर्म्स ऑफ कॉस अँड साइन, इन टर्म्स ऑफ साइन, इन टर्म्स ऑफ कॉस आणि इन टर्म्स ऑफ टॅन. आणि कॉस 2 थिटाला 3. नंतर आता बघा साइन टॅन 2 थिटा, टॅन 2 थिटा, 2 टॅन थिटा साइन 2 थिटाचा जो आहे तोच आहे फक्त 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. मग बघा हे 3 आले साइन 2 थिटा, कॉस 2 थिटा, टॅन 2 थिटा. हे 3 फॉर्म्युले डबल अँगलचे. आता ट्रिपल अँगलचे. ट्रिपल अँगल म्हणजे साइन 3 थिटा, 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. हे
याची प्रॅक्टिस जर केली तरच लक्षात राहतील फॉर्म्युले. एक एक फॉर्म्युला 2-3 टाइम्स तुम्हाला राईट करावे लागेल. आता त्याच्यानंतर कॉस 3 थिटा 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. नंतर टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. दीज आर द ट्रिपल अँगल फॉर्म्युले. बघा, हे डबल अँगल, हे ट्रिपल अँगल. समजलं का? एवढे डबल अँगल आणि ट्रिपल अँगलचे रिझल्ट राईट करून घ्या. आता आपण बघणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर हाफ अँगल्स. आता याच्यानंतरचे रिझल्ट येतील. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ हाफ अँगल्स. बघा, जे डबल अँगलचे आहेत तेच फक्त हाफ अँगलचे फॉर्म्युले आहेत. सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे साइन थिटाचा 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. इथं थिटा आलेला आहे तर थिटा बाय 2 होईल. हाफ अँगल, सिंगल अँगलचा हाफ अँगल होईल. डबल अँगलचा सिंगल अँगल झाला होता मागच्या फॉर्म्युल्यामध्ये. तसाच टॅनचा फॉर्म्युला आहे 2 टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. बघा, डबल अँगलचे आणि हाफ अँगलचे फॉर्म्युले जवळजवळ सेम आहेत. फक्त इथं हाफ अँगल आहे. कॉस थिटाचा फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. बघा, तिथं 2 थिटा होता म्हणून इथं थिटा आला होता. इथं फक्त थिटा आहे तर थिटा बाय 2 येईल. नंतर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. नंतर 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. नंतर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. हे रिझल्ट आहेत कॉस 2 थिटाचे. नंतर टॅन 2 थिटा. थर्ड नंबरचा आहे टॅन थिटा 2 टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. दिस इज हाफ अँगल फॉर्म्युले फॉर टॅन. आता काही रिझल्ट याच्यामध्ये फोर्थ नंबरचा रिझल्ट आहे 1 मायनस कॉस थिटा. 1 मायनस कॉस थिटाचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आणि 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थिटा इज 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हा 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे. समजलं का? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? आता याच्यात काही रिझल्ट आहेत ते आपण ट्रिक्स मध्ये वगैरे मी तुम्हाला सांगणार आहेत. काही शॉर्टकट ट्रिक्स आहेत किंवा डायरेक्टली याच्यामध्ये रिझल्ट लिहून घ्या. 6 नंबरचा रिझल्ट आहे 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा. 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज टॅन थिटा बाय 2. टॅन थिटा बाय 2. आता एक JEE ला वगैरे याच्यावर कंडिशन असते थिटा जो आहे तो थिटा काय पाहिजे नॉट इक्वल टू 2n प्लस 1 पाय नकोय. त्याच्यानंतर 7 नंबरचा 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज कॉट थिटा बाय 2. समजलं? ठीक आहे. एवढे रिझल्ट राईट करून घ्या. हा जो थिटा आहे हा थिटा नॉट इक्वल टू 2n पाय पाहिजे. थिटा काय पाहिजे नॉट इक्वल टू 2n पाय. एवढे हाफ अँगल्सचे रिझल्ट आहेत. राईट करून घ्या. हे शॉर्टकट म्हणून लक्षात ठेवायचे. शॉर्टकट ट्रिक्स म्हणून राईट करायचे. परत एकदा मी ते राईट करून देतो शॉर्टकट ह्याच्यामध्ये. एवढे हाफ अँगल्सचे फॉर्म्युले राईट करा. एवढे रिझल्ट आहेत. त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातील कुठल्या एक्झामला. JEE असो नाही तर CET असो. एवढाच स्टडी करायचा आहे फक्त. आता मी काही शॉर्टकट्स लिहून देतोय त्याला. शॉर्टकट्स बघा, सगळ्यात पहिला शॉर्टकट आहे सगळ्यात पहिली व्हॅल्यू साइन n पाय. साइन n पाय इज इक्वल टू 0. म्हणजे साइन n पाय म्हणजे n मीन्स एनी नॅचरल नंबर 1 2 3. साइन पाय 0, साइन 2 पाय 0, साइन 3 पाय 0, साइन 4 पाय 0, साइन 5 पाय 0, एनी पाय इज 0. आणि सेकंड कॉस n पाय इज इक्वल टू
-1 रेस टू n. -1 रेस टू n. तुम्हाला माहिती n जर मी 1 घेतला नॅचरल नंबर, मग कॉस पाय किती येतो? n जर 1 घेतला तर -1 रेस टू 1 इट इज इक्वल टू -1. मग कॉस पाय किती आहे? -1 आहे. हे दोन शॉर्टकट्स लक्षात ठेवायचे. साइन n पाय, साइन पाय, साइन 2 पाय, साइन 3 पाय, 4 पाय, 5 पाय, 6 पाय, साइन 100 पाय इट इज ऑल्सो 0. मग कॉस 100 पाय. मग तुम्हाला जर विचारलं कॉस 100 पाय किती येईल, तर किती येईल ते? -1 रेस टू n मीन्स 100 आणि इव्हन पॉवर -1 चा +1 होईल. समजला का? साइन कॉस 100 पाय. हा फर्स्ट शॉर्टकट आहे. सेकंड शॉर्टकट, आता लक्ष द्या इकडे. सेकंड शॉर्टकट इम्पॉर्टंट आहे. tan x इंटू tan 2x इंटू tan 3x. 3 याचं मल्टिप्लिकेशन आहे. सिंगल अँगल, डबल अँगल, ट्रिपल अँगल. तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सबट्रॅक्शन करायची. tan 3x याचं मल्टिप्लिकेशन जर असेल तर तिघांची सबट्रॅक्शन येते. फक्त लार्जर अँगल, नंतर त्याच्यापेक्षा स्मॉलर अँगल, त्याच्यापेक्षा स्मॉलर अँगल, तिघांची सबट्रॅक्शन येईल. समजलं का? याच्यामधलाच एक आहे tan 2 अल्फा, tan 3 अल्फा, tan 5 अल्फा. मग याचं काय येईल आन्सर? लार्जर मायनस स्मॉलर. tan 5 अल्फा मायनस tan 3 अल्फा मायनस tan 2 अल्फा. समजलं? याच्यामधला रिझल्ट आहे लार्जर. मल्टिप्लिकेशनला सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये राईट करता येतं. त्याच्यानंतर थर्ड नंबरचा शॉर्टकट. हे शॉर्टकट्स म्हणून लक्षात ठेवायचे डायरेक्टली. 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. डायरेक्ट असं आलं का डायरेक्ट त्याच्या जागेवर राईट करायचं tan स्क्वेअर थिटा बाय 2. tan स्क्वेअर थिटा बाय 2. आणि वरती प्लस आणि खाली मायनस आलं तर कॉट 1 प्लस कॉस थिटा अपॉन 1 मायनस कॉस थिटा जर आलं तर कॉट स्क्वेअर थिटा बाय 2. डायरेक्टली शॉर्टकट म्हणून यूज करायचं. भरपूर वेळेस एक्सप्रेशन असतं त्याचे ऑप्शन काय येईल, डायरेक्ट हे ऑप्शन राईट करायचं. समजलं? न्यूमरेटरला मायनस आलं तर tan स्क्वेअर, न्यूमरेटरला प्लस आलं तर कॉट स्क्वेअरचं. त्याच्यानंतर एक 1 प्लस tan थिटा अपॉन 1 मायनस tan थिटा. असं एक्सप्रेशन आलं का त्याचं आन्सर डायरेक्ट लिहायचं tan 45 डिग्री प्लस थिटा. tan 45 डिग्री आणि थिटा जो असेल तो थिटा राईट करायचा आहे. समजलं? हे डायरेक्टली. नंतर सेम न्यूमरेटरला मायनस आलं, डिनॉमिनेटरला प्लस आलं तर tan 45 डिग्री मायनस थिटा, जो थिटा असेल तो थिटा ऍज इट इज राईट करायचा आहे. मग बघा हे 5th नंबरचा आणि 6th नंबरचा. भरपूर वेळेस क्वेश्चन ह्या टाईपवर असतात. डायरेक्टली त्याच्या जागेवर ते राईट करायचंय. थिटा मीन्स एनी अँगल, कुठला पण अँगल येऊ शकतो. समजलं का? ठीक आहे. नंतरचा शॉर्टकट बघा. आता एक शॉर्टकट आहे मॅक्झिमम. हे जे याला विचारलेलं आहे मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन. हे बघा एक एक्सप्रेशन आहे ए कॉस थिटा प्लस बी साइन थिटा. हे एक्सप्रेशन आहे. ए अँड बी आर एनी कॉन्स्टंट नंबर. याचा एक्सप्रेशनची मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू. मॅक्झिमम व्हॅल्यू येते √a² प्लस b² आणि मिनिमम व्हॅल्यू येते -√a² प्लस b². मतलब ही मिनिमम व्हॅल्यू, ही मॅक्झिमम व्हॅल्यू. मग तुम्हाला जर क्वेश्चन आला याची 2 कॉस थिटा प्लस 3 साइन थिटा याची मॅक्झिमम व्हॅल्यू काय, तर फक्त ए च्या जागेवर 2 आणि बी च्या जागेवर 3 पुट करायचंय. ती त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू येईल आणि निगेटिव्ह स्क्वेअर रूट म्हणजे त्याची मिनिमम व्हॅल्यू येईल. समजलं का? म्हणजे याची व्हॅल्यू लाईज बिटवीन याच्यामध्ये असेल. कुठे असेल व्हॅल्यू? द व्हॅल्यू ऑफ दिस म्हणजे कुठलं? ए कॉस थिटा आणि बी साइन थिटा. व्हॅल्यू ऑफ दिस लाईज बिटवीन -√a² प्लस b² आणि +√a² प्लस b². याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू असेल. समजलं? ही झाली मॅक्झिमम व्हॅल्यू, ही झाली मिनिमम व्हॅल्यू या एक्सप्रेशनची. समजलं? दीज आर द सम शॉर्टकट्स. याच्यावर यानंतर आता आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड मधला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले हा टॉपिक स्टडी करणार आहोत. दोन्ही एकच आहे. कंपाऊंड अँगल आणि फॅक्टरायझेशन फॉर्म्युले दोन्ही पण ट्रिग्नोमेट्री सेकंडच्या अंडर आहेत.
तर बघा आता फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये सगळ्यात फर्स्ट पॉइंट आहे ते ऑलरेडी 11th स्टँडर्डला आपण स्टडी केलेलं आहे. रिव्हिजन आपण सम फॉर्म्युले राईट करतोय. तर फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युले टू कन्वर्ट सम और डिफरन्स इंटू प्रोडक्ट. बघा सम और डिफरन्सला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करण्याचे काही फॉर्म्युले आहेत. तर त्याच्यामधला फर्स्ट फॉर्म्युला आपण राईट करू आता साइन सी प्लस साइन डी. ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. दिस इज फर्स्ट फॉर्म्युला टू कन्वर्ट सम और डिफरन्स इंटू प्रोडक्ट. नंतर सेकंड रिझल्ट आहे साइन सी मायनस साइन डी. तो फॉर्म्युला आहे 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. बघा साइन सी प्लस साइन डी ला 2 साइन कॉस आहे आणि इथं 2 कॉस साइन आहे. ब्रॅकेट सेम आहेत. नंतर थर्ड रिझल्ट आहे कॉस सी प्लस कॉस डी. 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. बघा कॉस कॉस ब्रॅकेट सेम. आणि फोर्थ नंबर त्याच्यामधला फॉर्म्युला आहे कॉस सी मायनस कॉस डी. इथे -2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. बघा हे 4 फॉर्म्युले आहेत. दिस फॉर्म्युला आर कॉल्ड ॲज कन्वर्ट सम और डिफरन्स इंटू प्रोडक्ट. बघा सम और डिफरन्स प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट केलेला आहे. साइन सी प्लस साइन डी, साइन सी मायनस साइन डी, कॉस सी प्लस कॉस डी आणि कॉस सी मायनस कॉस डी. लिहून घ्या हे फॉर्म्युले. आता फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेमध्ये फॉर्म्युले टू कन्वर्ट प्रोडक्ट इंटू सम और डिफरन्स. बघा आता जे आपण 4 बघितले त्याचे रिव्हर्स प्रोसेस आहे. आपण तिथे काय केलं होतं सम और डिफरन्सला प्रोडक्ट मध्ये केलं होतं. आता प्रोडक्टला सम और डिफरन्स मध्ये करायचे. त्याच्यातला फर्स्ट फॉर्म्युला आहे 2 साइन ए कॉस बी. 2 साइन ए कॉस बी चा फॉर्म्युला. नंतर सेकंड रिझल्ट आहे RHS आपण नंतर राईट करू. पहिले LHS 2 कॉस ए साइन बी चा फॉर्म्युला आहे. नंतर थर्ड रिझल्ट आहे त्याच्यामधला 2 कॉस ए कॉस बी चा फॉर्म्युला. आणि शेवटचा फॉर्म्युला आहे फोर्थ नंबरचा 2 साइन ए साइन बी चा फॉर्म्युला. बघा हे 4 रिझल्ट आहे प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये. त्याला सम और डिफरन्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. 2 साइन ए कॉस बी चा फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. या 2 फॉर्म्युलेची ऍडिशन केली का हे येत आहे. तुम्ही बघा ऑलरेडी आपण ते कंपाऊंड अँगल मध्ये 2 फॉर्म्युले स्टडी केलेले. नंतर 2 कॉस ए साइन बी चा फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. त्याच 2 फॉर्म्युलेची सबट्रॅक्शन केली का सेकंड रिझल्ट येतोय. त्याच्यानंतर कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी हे 2 फॉर्म्युलेची ऍडिशन केली का हा रिझल्ट येतोय. आणि कॉस ए मायनस बी आता इथं रिव्हर्स आहे फक्त कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. या 2 फॉर्म्युलेची सबट्रॅक्शन केली का हा रिझल्ट येतोय 2 साइन ए साइन बी. दीज आर द 4 रिझल्ट टू कन्वर्ट प्रोडक्ट इंटू सम और डिफरन्स. व्यवस्थित लिहून घ्या. आता त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ angles of triangle. Trigonometric functions of angles of triangle. आता बघा ट्रायंगलची प्रॉपर्टी वी नो दॅट याच्यावर रिझल्ट्स आहेत आणि याच्यावर क्वेश्चन्स असतात मॅक्झिमम.
आता वी नो दॅट मेजर ऑफ अँगल ए, म्हणजे आपण फक्त आता ए प्लस बी, कॅपिटल ए बी सी आर द अँगल्स. मेजर ऑफ 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, म्हणजे पाय असते, हे प्रत्येकाला माहिती आहे. तर बघा आता मी फर्स्ट रिझल्ट त्याच्यामधला फाइंड करतो. साइन ए प्लस बी, याला असं राईट करता येईल का? साइन ए प्लस बी ला काय राईट करता येईल? हा ए प्लस बी कडे जर ठेवला, हा प्लस सी त्या साईडला गेला तर पाय मायनस सी, इट इज इक्वल टू पाय मीन्स 180 डिग्री. फॉर 180 डिग्री साइन बिकम्स साइन थिटा, थिटा म्हणजे सी आहे, आलं. आणि फॉर पाय मायनस मीन्स सेकंड क्वाड्रंट, आणि इन सेकंड क्वाड्रंट साइन इज पॉझिटिव्ह. म्हणजे बघा साइन मध्ये 2 अँगलची ऍडिशन घेतली का थर्ड अँगल येतो. मग सिमिलरली तुम्ही 2 सांगू शकता. साइन बी प्लस सी काय येईल? साइन बी प्लस सी साइन ए, थर्ड अँगल, 2 अँगलची ऍडिशन. आणि याच्यामधला थर्ड रिझल्ट आहे साइन ए प्लस सी इज नथिंग बट साइन बी. हे 3 फॉर्म्युले साइनचे, सिमिलरली 3 फॉर्म्युले कॉसचे. इम्पॉर्टंट फक्त आपल्याला साइन कॉस आहे, उरलेले ऑटोमॅटिक त्याच्यावरून रेशो येतात. साइन अपॉन कॉस केलं का टॅन येतं, टॅनचा रेसिप्रोकल घेतला का कॉट येतं, साइनचा रेसिप्रोकल घेतला का कोसेक येतं, आणि कॉसचा रेसिप्रोकल घेतला का सेक येतं. मग बघा आता कॉस पाय ए प्लस बी, कॉस ए प्लस बी. आता कॉस याला असं लिहिता येईल, कॉस ए प्लस बी ला काय लिहिता येईल? परत ए प्लस बी ला हा प्लस सी तिकडे मायनस होईल, म्हणजे पाय मायनस सी. 180 डिग्रीला कॉसचा कॉसच राहील, कॉस सी. बट इन सेकंड क्वाड्रंट कॉस इज निगेटिव्ह. मग कॉसचे फॉर्म्युले काय येतील? निगेटिव्ह येतील. मग कॉस बी प्लस सी इज नथिंग बट मायनस कॉस ए. आणि थर्ड कॉस ए प्लस सी इज नथिंग बट मायनस कॉस बी. हे राईट करून घ्या फॉर्म्युले. ही ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे, मग त्याला म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. तुम्हाला साइन ए प्लस बी आला का त्याच्या जागेवर डायरेक्ट साइन सी राईट करता येईल ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार. इफ दिस कंडिशन इज प्रोव्हाइडेड, ही कंडिशन जर प्रोव्हाइड केली असेल तर तुम्हाला या ट्रायंगलच्या प्रॉपर्टी तुम्ही यूज करू शकता. आता याच्यामधलेच बघा नेक्स्ट. आता हा प्लस सी त्या साईडला गेला तर काय राहील इकडे? ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी राहील, डिवायडेड बाय 2 टू बोथ साइड. मग 2 ने जर डिवाइड केलं तर ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू काय येईल? 2 ने सेपरेट डिवाइड केलं तर पाय बाय 2 मायनस सी बाय 2. मग ए प्लस बी बाय 2 ची व्हॅल्यू आलेली. सिमिलरली बी प्लस सी बाय 2 ची व्हॅल्यू काय येईल? पाय बाय 2 मायनस ए बाय 2, पाय बाय 2 मायनस ए बाय 2. नंतर थर्ड ए प्लस सी बाय 2 ची व्हॅल्यू काय येईल? पाय बाय 2 मायनस बी बाय 2. जो अँगल नाही तो घ्यायचा. हे 90 डिग्रीचे. काय केलं बघा कसं आलंय? प्लस सी त्या साईडला मायनस केलाय, डिवायडेड बाय 2 केलं बोथ साईडला, इथं सेपरेट डिव्हिजन केली. मग सिमिलरली ए प्लस बी वरून बी प्लस सी बाय 2 आणि ए प्लस सी बाय 2. आता याच्यावरून आपल्याला साइन कॉसचे रिझल्ट काढायचे. साइन कॉसचे रिझल्ट तर काय येईल बघा? साइन ए प्लस बी अपॉन 2 असं जर कुठे आलं तर मग काय राईट करता येईल बघा? साइन ए प्लस बी बाय 2 ला काय राईट करता येईल? ए प्लस बी बाय 2 ला पाय बाय 2 मायनस सी बाय 2. पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री. 90 डिग्री मायनस म्हटलं का फर्स्ट क्वाड्रंट पॉझिटिव्ह येतात सगळे. मग साइनचा विषय संपला. पण 90 डिग्रीला साइन बिकम्स कॉस थिटा, थिटा म्हणजे सी बाय 2. मग साइन ए प्लस बी बाय 2 इज इक्वल टू कॉस सी बाय 2. नंतर साइन बी प्लस सी बाय 2. मग काय येईल रे डायरेक्ट? आता साइनचा कॉस होईल आणि जो अँगल याच्यात नाही येतो अँगल म्हणजे इथे ए बाय 2 येईल. आणि इथे साइन ए प्लस सी बाय 2 काय येईल फॉर्म्युला? कॉस. साइनचा काय होईल? कॉस. आणि ए प्लस सी म्हणजे बी नाहीये, बी बाय 2 येईल. हे 3 फॉर्म्युले येतील साइनचे. राईट करून घ्या. आणि त्याच्यानंतरचे 3 रिझल्ट येतील कॉसचे. बघा काय येईल आता? कॉस ए प्लस बी अपॉन 2. मी एक फॉर्म्युला याच्यातला घेतो. कॉस ए प्लस बी अपॉन 2 मीन्स ए प्लस बी अपॉन 2 मीन्स पाय बाय 2 मायनस सी बाय 2. पाय बाय 2 मीन्स फर्स्ट क्वाड्रंट आणि फॉर 90 डिग्री कॉस बिकम्स साइन सी बाय 2. कॉसचं साइन होतं आणि पॉझिटिव्ह येतील सगळे. सिमिलरली कॉस बी प्लस सी अपॉन 2
इज इक्वल टू साइन ए बाय 2 आणि लास्ट रिझल्ट कॉस ए प्लस सी बाय 2 इज नथिंग बट साइन बी बाय 2. These three formulae for sine, these three formulae for cos. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल मध्ये एवढा पार्ट आहे. बघा फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट सम ऑर डिफरन्स इनटू प्रोडक्ट पहिला फॉर्म्युलेचा ग्रुप, त्याच्यानंतर कन्वर्ट प्रोडक्ट इनटू सम ऑर डिफरन्स सेकंड ग्रुप आणि थर्ड ह्या ट्रायंगलच्या प्रॉपर्टी आहेत. समजलं? हे 6 आणि ते 6 12 फॉर्म्युले ट्रायंगलचे आहेत. एवढा फॉर्म्युल्यावर स्टडी करायचा आहे. फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यावर जर क्वेश्चन आला तर एवढ्या क्वेश्चन फॉर्म्युले सोडून त्याच्या बाहेरचा क्वेश्चन येणार नाही. समजलं का? आता काही याचे जसे मी कंपाऊंड अँगलचे शॉर्टकट ट्रिक्स दिल्या होत्या तसे याच्या पण काही शॉर्टकट ट्रिक्स देतोय, त्याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस असतात. तर एवढं एकदा व्यवस्थित राईट करून घ्या. बघा त्याच्यामध्ये काही शॉर्टकट्स आहेत, डायरेक्टली अप्लाय करायचे आहेत, म्हणजे डायरेक्टली क्वेश्चन्स असतात त्याच्यावर. तर फर्स्ट बघा आता ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी. तुम्हाला कंपाऊंड विंडो अँड विंडो प्रॉपर्टी माहिती आहे. देन कंपाऊंड विंडो अँड डिव्हिडंडो काय करायचं? न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचा ए प्लस बी आणि न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट करायचा आहे. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचा आणि न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट करायचा आहे. दिस रूल इज नोन ॲज कॉम्पोनंडो अँड डिव्हिडंडो. आता बघा सेकंड, कधी कधी काय विचारता डायरेक्टली याचा आन्सर काय येईल? साइन थिटा, साइन 60 डिग्री मायनस थिटा आणि साइन 60 डिग्री प्लस थिटा या तिघांची ऍडिशन मल्टिप्लिकेशन आहे. बघा साइन थिटा, साइन 60 मायनस थिटा आणि साइन 60 प्लस थिटा. याचं डायरेक्ट आन्सर येतं 1/4 साइन 3 थिटा. सिमिलरली कॉस साठी अप्लिकेबल आहे. कॉस थिटा कॉस 60 डिग्री मायनस थिटा नंतर कॉस 60 डिग्री प्लस थिटा. एक कॉसचे रिझल्ट आहे, सेम रिझल्ट येतो कॉसचा पण 1/4 कॉस 3 थिटा. त्याच्यानंतर टॅनचा रिझल्ट आहे टॅन थिटा इंटू टॅन 60 डिग्री मायनस थिटा इंटू टॅन 60 डिग्री प्लस थिटा. मग टॅन साठी फक्त 1/4 नाहीये तर एवढंच येतं आन्सर टॅन 3 थिटा. दीज आर द शॉर्टकट्स. हे डायरेक्टली शॉर्टकट म्हणून लक्षात ठेवायचे. कंपाऊंड अँड डिव्हिडंड आपल्याला यूज करावा लागतो भरपूर ठिकाणी, तर हा एक लक्षात ठेवायचा आहे. एवढे शॉर्टकट्स, अजून काही शॉर्टकट्स आपण घेणार आहे. राईट डाऊन दिस. नेक्स्ट शॉर्टकट आहे 5th नंबरचा. इफ ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री, इफ दिस प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल इज गिव्हन, तर त्याच्यानुसार बघा हे जर दिलेलं असेल क्वेश्चन मध्ये तर डायरेक्टली क्वेश्चन जर आला साइन 2a प्लस साइन 2b प्लस साइन 2c, तर याचा आन्सर डायरेक्ट येते 4 साइन ए साइन बी साइन सी. डायरेक्टली राईट करायचं. ऑप्शन मध्ये हे ऑप्शन दिलेलं असतं, डायरेक्टली ते आन्सर राईट करायचंय. त्याच्यानंतर त्याच्यामधला सेकंड कॉस 2a प्लस कॉस 2b आणि प्लस कॉस 2c हे जर आलं तर डायरेक्टली त्याचा आन्सर येतं -1 -4 कॉस ए कॉस बी कॉस सी. त्याच्यानंतर याच्यामधला थर्ड रिझल्ट बघा, दोन याच्यामध्ये ऍडिशन थर्ड सबट्रॅक्शन म्हणजे कॉस 2a प्लस कॉस 2b मायनस कॉस 2c जर आलं तर स्मॉल डिफरन्स आहे, फक्त -1च्या जागेवर +1 आहे 4 आणि कॉसच्या जागेवर फक्त साइन ए साइन बी साइन सी हे रिझल्ट आहेत. राईट डाऊन दिस 3. आता त्याच्यानंतर बघा 4th नंबरचा, त्याच्यामधला 4th नंबरचा साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी. त्याच्यामधलाच येतो इफ ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री इज प्रोव्हाइडेड, तर त्याचा आन्सर येतं 4 कॉस a/2 कॉस b/2 इंटू कॉस c/2 हाफ अँगल. नंतर 5th नंबरचा त्याच्यामधला कॉस ए प्लस कॉस बी प्लस कॉस सी इज इक्वल टू 1 - 4 साइन a/2 साइन b/2
इंटू साइन सी बाय टू. या सुद्धा ट्रायंगलची प्रॉपर्टीज आहेत. इफ ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री इज प्रोव्हाइडेड. हे जर दिलेलं असेल तर डायरेक्टली क्वेश्चन असतो याच्यावर. याचं हे ऑप्शन दिलेलं असतं. ऑप्शन मध्ये डायरेक्टली लक्षात ठेवायचं, हे लर्न करायचं डायरेक्टली. चेंज करून घ्या, इथे प्लस करा साइन. हा प्लसचा रिझल्ट आहे. नंतर 6 नंबरचा कॉस ए प्लस कॉस बी मायनस कॉस सी. हे जर आलं तर एक स्मॉल चेंज आहे. -1 प्लस 4 कॉस ए बाय 2 कॉस बी बाय 2 इंटू साइन सी बाय 2. कॉस कॉस साइनचा रिझल्ट आहे हा. 6 नंबरचा आपण राईट करून घ्या. आता इफ a plus b plus c equal to 180 degree, then next 7 number result is tan a plus tan b plus tan c. या तिघांचे ऍडिशन इज इक्वल टू त्याच तिघांचं मल्टिप्लिकेशन. tan a tan b tan c. डायरेक्टली शॉर्टकट म्हणून लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. नंतर 8 नंबरचा रिझल्ट आहे cot a इंटू cot b प्लस cot b into cot c plus cot c into cot a is equal to 1. cot a cot b. नंतर 9 नंबरचा रिझल्ट आहे. 9 नंबर tan a by 2 into tan b by 2 plus tan b by 2 plus into tan c by 2 plus tan c by 2 into tan a by 2. It is also equal to 1. हे 1 येत आहे. हे 9 रिझल्ट राईट करून घ्या. 2 रिझल्ट आहे, एक 11 नंबरचा एक 12 नंबरचा. हे इम्पॉर्टंट रिझल्ट आहेत. cot a by 2 प्लस cot b by 2 प्लस cot c by 2 इज इक्वल टू, ह्या तिघांचे ऍडिशन आहे, इकडे तिघांचं मल्टिप्लिकेशन. cot a by 2 cot b by 2 इंटू cot c by 2. नंतर साइन स्क्वेअर a by 2 प्लस साइन स्क्वेअर b by 2 प्लस साइन स्क्वेअर c by 2 इज इक्वल टू येतं 1 मायनस 2 साइन a by 2 इंटू साइन b by 2 इंटू साइन c by 2. बघा, एवढे रिझल्ट लक्षात ठेवायचे. कधी कधी डायरेक्टली जेई सीईटीला हेच क्वेश्चन्स असतात. LHS प्रोव्हाइड केले असते आणि इट इज इक्वल टू 4 ऑप्शन्स आर गिवन. त्याच्यामधून तुम्हाला एक ऑप्शन राईट करायचं असतं. तर मग आता हे सगळे जे आपण बघितलेले शॉर्टकट्स, हे ट्रिग्नोमेट्री सेकंड मध्ये येतं. हे पूर्ण ट्रिग्नोमेट्री सेकंडची थेरॉटिकल पार्ट, काही शॉर्टकट ट्रिक्स वगैरे, याची MCQ वगैरे प्रॅक्टिस आपण नेक्स्ट सेशन ज्यावेळेस आपलं सीईटी ओरिएंटेड होईल 11th स्टँडर्डचं, तेव्हा आपण घेणार आहोत. तोपर्यंत एवढे शॉर्टकट्स प्लस फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करा. 2-3 टाइम्स राईट करा, म्हणजे तुमचं ऑटोमॅटिकली फॉर्म्युले लर्न होतील. याचे क्वेश्चन्स वगैरे आपण ज्यावेळेस सीईटी जेईचे क्वेश्चन्स घेऊ लाईव्ह प्रॅक्टिस MCQची, त्यावेळेस तुम्हाला MCQ समजतील व्यवस्थित.